पुढच्या बुलेटिनकडे वळूया। पुढचं बुलेटिन आहे सविस्तर घडामोडींचं बुलेटिन। मुलुक महाराष्ट्राची सुरुवात हेडलाईन्स। प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा। मुंबई पालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा निर्णय। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी। केंद्राच्या अमृत योजना प्रभावीपणे राबवण्यात विलंब झाल्यानं नाराजीचा सूर। सह्याद्रीवरील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती। गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतच आहे। त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही। कृषी मंत्री पदावरून अजितदादांचा खोचक टोला। रोहित पवारांची आज पुन्हा पत्रकार परिषद। संजय शिरसाट यांच्या संदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती। मनोज जरांगेंविरोधात गुणरत्न सदावर्ते आक्रमक। 29 ऑगस्टला जरांगेंना मुंबईत आंदोलन न करू देण्याच्या मागणीकरता सदावर्ते आझाद मैदान पोलिसात तक्रार करणार। गणेशोत्सवात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राजस्थानच्या बांसवाडा भागात महापूर। संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। मंदिरात अनेक भाविक अडकले। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर। 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण। अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो। नमस्कार, मी सुवर्णा। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। साटम 3 टर्म आमदार आहेत। त्याचबरोबर बीएमसी मध्ये देखील नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जाते। दरम्यान साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे। यावेळी मुंबईत नक्कीच महायुतीची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे। आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे। मुंबईतले सर्व ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहेत। महाराष्ट्रातलेही सर्व ज्येष्ठ नेते, अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळी त्यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत भाजपा एक नवीन रेकॉर्ड तयार करेल आणि त्याकरता श्री अमित साटम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो।
3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या यापूर्वी देखील त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि विधानसभेमध्ये एक अभ्यासू आणि आक्रमक अशा प्रकारचा आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे। मुख्यमंत्र्यांची नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी बघायला मिळाली। अधिकारी केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरलेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे। अमृत 2.0 म्हणजे अमृत 2.0 योजनेअंतर्गत योजना राबवण्यात विलंब झाला असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। सह्याद्रीवर या संदर्भात एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली की अधिकारी केंद्राच्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात विलंब करतायत, उशीर करतायत।